आपल्या ताकदीचा वापर करून त्यानं रान ताब्यात घेतलं. रान ताब्यात घेतल्यानंतर मी पुढाऱ्यांच्याकडे जायला लागलो. पुढाऱ्यांचे बरं जिजवलं, मी पैसे भागवल्यात, माझी जमीन माझ्या नाव करून द्या. बरोबर. नाहीतर मी पुढचं काय पाऊल उचललं तरी त्याला मी जबाबदार नसणार आहे. बरोबर. आणि तुम्ही मध्यस्थी केली आहे, तुम्ही मिटवावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ह्या पुढाऱ्या त्या पुढारे तो कोणाचा ऐकाय तयार विना, काय करायचं मार्ग सुचना. पैसे तरी दिल्यात, जमीन पण पदरात नाही, करायचं काय? सगळंच गेलं हातात. सगळंच गेलं हातातनं. ते 5 लाख रुपये का आमच्या वडिलांची एफडी होती आणि ती मोडली म्हणणार असं नाही, ते बाहेर नोपसलेलं पैसे होतं. तुमचा ट्रॅक्टरही गेला होता. ते पैसे मला भागवायचे होते. जमीन तरी पदरात नाही, करायचं काय? सैरबैर झालो, काय करायचं सुचना, सगळं संपलं असं वाटलं. त्याच पिरियड मध्ये आमच्या भावानं आत्महत्या केली. आता सगळं संपलं, आता काय करायचं? मला पाठबळ कोणाचा, माझा आधार कोणाचा, काय करायचं? 6 महिने 8-9 महिने मी वाट बघितली, वर्षभर वाट बघितली. ह्यांची आज करतील उद्या करतील, काय नाही यांच्याकडनं काय येणार प्रतिसाद. मग आता म्हटलं अन्यायाविरोधात आपल्याला लढलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आपली बाजू सत्याची होती. बरोबर. मी मुंबईची वारी चालू केली. जायचं कुठं? वर्षा बंगल्यावर जायचं. येईल त्या नेते मंडळींना हात जोडायचा. मला उद्धव साहेबांची फक्त 1-2 मिनिटे भेट घालून द्या. मी शिवसेनेचा त्यावेळेला उपतालुका प्रमुख म्हणून काम करत होतो, पक्षाचा पदाधिकारी आहे, आणि माझ्यावर अन्याय झालाय. एका खाजगी सावकारानं माझी जमीन लुबाडली आहे आणि माझ्यावर आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. माझ्या भावानं आत्महत्या केली आहे. मग काय करायचं, काय सुचना. तुम्हाला सांगतो, मी वर्षा बंगल्याच्या बाहेर 12-12, 14-14 तास खडा उभा राहतो. कोणतरी येईल, मला उद्धव साहेबांची भेट घालून देईल. संध्याकाळचं 10-10, 11-11 वाजेपर्यंत थांबायचं, 12-12 वाजेपर्यंत थांबायचं. तिथले पोलीस म्हणाले, अरे बाळ, इथं आज सोडत नाहीत, असं भेट होत नाही. कुठल्या तरी नेता कोणतरी बघ. अक्षरशः उभारून रडायचो, पायात रागात उतरायचं, तिथं बसायला जागा नसायचा. पावसाचे दिवस झाडाखाली असं वाकून उभा राहायचो 8-8, 10-10 तास. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.